नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग आणि त्याचा अर्थ या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे आशिदा प्रकाशन, डोंबिवली. आज आपण ऐकणार आहोत जनाबाईंनी केलेला उपदेश, अभंग 234 पासून. हेची देवांचे भजन सदा राहे समाधान. येर अवघे संसारिक इंद्रदेव ब्रह्मादिक. वर कडाचा पाड किती जनी देवास बोलती, जनी देवास बोलती. अर्थ: सदैव समाधान वृत्तीने जीवन जगणं म्हणजेच खरं तर देवाचं भजन आहे, असं जनाबाई या ओवीतून सांगतायत. हिंदीत मन चंगा तो कटोरी में गंगा असं म्हणतात ना. वासनांचा निराश करत करत मनालाच अमन करणं म्हणजे समाधान. हे लिहायला सोपं आहे हो, पण आचरणात आणण्यास महाकठीण आहे. अहो, या इहलोकी देव, देवाधिदेव इंद्र, अहो एवढंच नाही तर ब्रह्मदेवाधिदेव सगळेच तर सांसारिकच आहेत. या सगळ्या देवाधिदेवांचा जिथे निभाव लागला नाही तिथे माणसाची काय कथा हो. अशा प्रकारे देवाशी म्हणजेच विठ्ठलाशी संवाद जणू काही जनाबाई करत आहेत. पुढचा अभंग 235. चोरा संगतीने गेला, वाटे जाताना गवला. तैसे सांडोनिया भक्ती, धरी विषयाची संगती. अग्नी सवे खेळे, न जळे तो परी पोळे. विश्वासला चोरा, जनी म्हणे घाला बरा, जनी म्हणे घाला बरा. अर्थ: वाईट संगतीचा परिणाम वाईटच होतो, हेच या ओवीतून जनाबाई सांगतात. एखाद्या चोरासोबत एखादा माणूस गेला तर आडवाटेत कुठेतरी तो चोर त्या माणसाला लुबाडणारच. त्याच्याजवळ जे काय असेल ते घेऊन तो त्याला लुटणारच. तसंच देवाची भक्ती न करता अनेक विषयातच रात्रंदिवस जो डुंबतो, जो रमतो, तो या भवसागरी डुबणारच, बुडणारच. कारण विशेष वासनांची संगत ही वाईटच आहे. अग्नीबरोबर जो खेळ करतो त्याला अग्नीने जाळलं जरी नाही ना तरी चटका मात्र बसणारच ना. तशीच एखादी व्यक्ती चोराबरोबर गेली तर त्याचा जीव जरी वाचला असला तरी तो लुबाडला तर गेलाच गेला. चोराने घाला घातलाच, प्रहार केलाच असंच समजा. नागावला जाणं या शब्दाचा अर्थ आहे लुटलं जाणं. पुढचा अभंग ऐकूया 236. जगी विठ्ठल रुक्मिणी, तुम्ही अखंड स्वराध्यानी. जगी विठ्ठल रुक्मिणी, तुम्ही अखंड स्वराध्यानी. मग तुझ काय उणे, झाले सोयर त्रिभुवने. साराचे जसार, भव सिंधू तरी पार. मन ठेवूनी चरणी, म्हणे नामयाची जनी. म्हणे नामयाची जनी, म्हणे नामयाची जनी. अर्थ: प्रत्येकाने रात्रंदिवस अखंड विठ्ठल रुक्मिणीचं स्मरण ध्यानी, मनी, चित्ती स्वतःच्या ठेवावं. म्हणजेच परमेश्वर आणि त्याच्या शक्तीला सदैव आठवावं. असं जर झालं ना तर भक्ताला काय उणं असणार आहे. अहो, त्रिभुवनांशी त्याचं सख्य असेल आणि हा भवसागर पार करण्यासाठी सर्व त्रैलोक्यातही साराचं सार म्हणजेच विठ्ठल रुक्मिणी स्मरण आहे. जिनी स्वतःच तन मन पांडुरंग चरणी ठेवलं ती नामयाची जनीच हे म्हणते आहे. पुढचा अभंग ऐकूया 237. सुखे संसार करावा,
माझी विठ्ठल आठवावा, सुखे संसार करावा. माझी विठ्ठल आठवावा, असोनिया देही. छाया पुरुष जैसा पाही, जैसा सूर्य घटकाशी. तैसी देही जनी दासी, तैसी देही जनी दासी, तैसी देही जनी दासी. अर्थ, सुखा समाधानाने संसार करावा, पण संसार करत असताना निरंतर विठ्ठलाची आठवण ठेवावीच. देहात असूनही स्वतःची सावली स्वतःच जशी बघितली जाते तसा विठ्ठलाला संसारात बघावं. जसा घटकाशी सूर्य आहे तसा विठ्ठल हा दासी जनीच्या देहात आहे. पुढचा अभंग ऐकूया, 238. अंगी हो शांती, दया क्षमा सर्वाभूती. जेथे जाऊनी पाहे देवा, ब्रह्मादिक करीते सेवा. आवडी असे पै कीर्तनी, लवे संतांच्या चरणी. जैसा दया पुत्रावरी, तेची पाहे चराचरी. बहु अपराध केला, म्हणे जनी तो रक्षिला. म्हणे जनी तो रक्षिला, म्हणे जनी तो रक्षिला. अर्थ, दया क्षमा शांती या त्रिगुणांना स्वअंगी बाळगलं तर प्रत्येक प्राणी मात्रांवरती सहजपणे त्याची उधळण करता येईल. ब्रह्मादिक देव सुद्धा परमेश्वराची सेवाच करतात. त्या परमेश्वरालाही कीर्तनाची आवड आहे आणि म्हणूनच परमेश्वर संतांच्या चरणी लीन होतो. ज्याप्रमाणे पिता पुत्रावर दया करतो त्याचप्रमाणे पांडुरंग या संपूर्ण चराचरावर कृपा करतो, दया करतो. शेवटी कितीही अपराध झाला तरी परमेश्वरच त्याचं रक्षण करतो असं जनाबाई म्हणतात. पुढचा अभंग ऐकूया, 239. मृदु वाहे पाणी, व्रजमानी ऐसे लोणी. क्षमा ऐसी जीवी, क्रोधभूत हे पृथ्वी. गंध माती सरी, करुणी आपुली कस्तुरी. गुण दोष मन नाणी, म्हणे बहिरी होय जनी. म्हणे बहिरी होय जनी, म्हणे बहिरी होय जनी. अर्थ, व्रजावरून, व्रज म्हणजे दगड, दगडावरून वाहून जाणारं पाणी दगडाला लोण्यासारखं मृदू मुलायम वाटतं. प्रत्येक जीवात प्राणी मात्रात क्षमा तशी असावी की तिच्या तुलनेने ही पृथ्वी क्रोधभूत वाटावी. वास्तविक पृथ्वीचा सर्वात मोठा गुण कोणता आहे तर तो आहे क्षमा. तिच्यासारखी क्षमा कुणाजवळ असणार हो? पण पृथ्वीपेक्षाही माणसाजवळ अधिक क्षमागुण असावा. मातीच्या गंधाची बरोबरी कस्तुरीने कधीच करू नये. कोणीही दुसऱ्याचे गुणदोष मनात न आणता उलट तिकडे दुर्लक्ष करावं आणि तेवढ्या वेळेपुरतच तरी बहिरच व्हावं असं जनाबाई म्हणतात. पुढचा अभंग ऐकूया, 240. आपणची सारा, पहावे किनारी नरा. आपणची सारा, पहावे किनारी नरा. पटाकारणे हे जनी, पांडुरंग तंतु मनी. भावे विण भजले, भिऊनिया झाकी डोळे. म्हणे काय पाहू येते, भिन्न नवे वस्तू जेथे. भिन्न भिन्न नाही मनी, म्हणे नामयाची जनी.
म्हणे नामयाची जनी, म्हणे नामयाची जनी. अर्थ, आपण सगळ्या नारी नरांकडे म्हणजेच विश्वातील प्रत्येक प्राणी मात्रांकडे एकत्वाने पाहावं, कारण प्रत्येकातील चैतन्यपट पांडुरंग रूपी तंतूनीच विणलेला आहे. म्हणजेच प्रत्येक प्राणी मात्रात पांडुरंग आहेच आहे. त्या पांडुरंगाला भावाशिवाय भजेल काय, किंवा भिवून डोळे झाकले काय. आपण काय बघतो की आत्मतत्व हे सर्वत्र एकच आहे, त्यात भिन्नत्व मुळीच नाहीये. भिन्नाभिन्न उरतच नाही असंच नामयाची दासी जनाबाई म्हणतात. पुढचा अभंग ऐकूया, 241. आक्रोशे ध्यानासी आणि पुरुषोत्तम, पृथ्वीयेसी क्षमाऊनी याणी. अखंडित शुद्ध असावे अंतर, लोणिया कठोर वाटे मनी. बोले ते वचन बहु हळूवट, सुमनांगी दाट जड भार. नमिते स्मरण अमृत संजीवनी, म्हणे दासी जनी हेची करा. म्हणे दासी जनी हेची करा, म्हणे दासी जनी हेची करा. अर्थ, पुरुषोत्तम पांडुरंगाच्या लाभासाठी अंतःकरणापासून तुम्ही आक्रोश करा, म्हणजेच त्याचा धावा करा. अनन्य भावाने त्याला हाक मारा. पृथ्वी म्हणजे मूर्तिमंत क्षमा आहे, पण तिचीही क्षमाशीलता कमी पडेल इतका क्षमाशील पांडुरंग आहे. पण त्याला भेटण्यासाठी आधी तुमचं मन अखंडित शुद्धच असलं पाहिजे ना. वास्तविक पाहता पांडुरंगच इतका मृदू आहे की त्याच्या पुढे लोणी सुद्धा कडक आणि कठीण वाटेल. त्याचं मनच इतकं हळूवार आहे की त्याच्या पुढे फूल सुद्धा कडक आणि जड वाटेल. पांडुरंगाचं बोलणंही हळूवार आहे, मृदू आहे. अहो, त्याचं नाम म्हणजेच अमृतरूपी संजीवनीच आहे हो. आणि अशा या पांडुरंगाला तुम्ही अंतःकरणापासून साथ घाला, असं जनाबाई विनवीत आहे. पुढचा अभंग ऐकूया, 242. आम्ही आणि संत, संत आणि आम्ही, सूर्य आणि रश्मी काय दोन. दीप आणि सारंग, सारंग आणि दीप, ध्यान आणि जप काय दोन. शांती आणि विरक्ती, विरक्ती आणि शांती, समाधान काय तृप्ती दोन. रोग आणि व्याधी, व्याधी आणि रोग, देह आणि अंग काय दोन. कान आणि श्रोत्र, श्रोत्र आणि कान, यश आणि मान काय दोन. देव आणि संत, संत आणि देव, म्हणे जनी भाव एक ऐसा. म्हणे जनी भाव एक ऐसा. अर्थ, संत आणि देव यातील अभेद वर्णन करताना जनाबाई सांगतात की देव आणि संत एकच आहेत. जसे सूर्य आणि त्याचं किरण काय दोन आहेत का? दिवा आणि भ्रमळ वेगळे आहेत का? ध्यान आणि जप हे दोन आहेत का? शांती आणि विरक्ती किंवा विरक्ती आणि शांती एकच आहेत. तसंच समाधान काय, तृप्ती काय, हेही एकच आहेत. रोग आणि व्याधी म्हणजेच आजार आणि व्याधी आणि रोग एक आहेत. तसेच देह आणि अंग हे काही दोन आहेत का? कान आणि श्रोत्र म्हणजे श्रोत्र आणि कान, तसेच यश आणि मान
हे काय वेगळे वेगळे आहेत का? हे जसे सर्व एकच आहेत तसेच या सर्वांसारखेच देव आणि संत हे वेगळे नसून एकच आहेत. जगत कल्याणासाठी दोन्हीही आहेत. वरवर फरक दिसण्यात आहे पण ते एकच आहेत. एकत्वाचा भाव असाच ठेवावा असं जनाबाई म्हणतात. आजचा भाग आपण इथपर्यंतच घेणार आहोत. उद्यापासून आपण परत 243 पासून अभंगाला सुरुवात करूयात. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.